कर्जत तालुक्यातील टिकसळपाली गावातील आदिवासी बांधव मुसळधार पावसामुळे मोठ्या संकटात सापडलेत. दरडीच्या भीतीने अनेक कुटुंबांना रात्री जिल्हा परिषद शाळेत हलवण्यात आले. मात्र शाळेत पाणी, वीज, अन्न आणि सुरक्षित निवाऱ्याची कोणतीही व्यवस्था नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या 3 दिवसांपासून गावात वीज नसल्याने अंधाराचे साम्राज्य आहे. दरड कोसळण्याच्या भीतीने रात्री ग्रामस्थ शाळेत आश्रय घेत असून मात्र शाळेचे छत गळत असून वर्गामध्ये पाणी साचले आहे. लहान मुलांसह कुटुंबांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असून प्रशासनाने केवळ स्थलांतराचे आदेश देऊन मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. सुरक्षित निवारा, वीज, पिण्याचे पाणी आणि अन्नाची तातडीने व्यवस्था करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कंचा कामाला दामाल करून नाही देत हे लोक, मराठी लोक. हा, गटाराचा येऊ, दुसरं रस्त्याचा येऊ, कशाचा येऊ, तर काम करून नाही देत. पुढे पुढे येतात गावात गरम पा. हा, आणि हे लोक येतात तलाठी पाऊस आल्यावर येतात. वर्षातून 1-2 फेरी येतात. पाऊस मोठा येईल तेव्हाच येतील ते, तसं नाही येणार. हे रस्ते आम्हाला रस्त्यांमुळे लय त्रास होतो आणि गटार पण नाही आहेत. आम्ही अशी लहान लहान मुलं अशीच पाण्या पावसात जाऊ का बाहेर रात्री पण आम्ही 2 वाजता घराच्या बाहेर लहान मुलांना बिना लाईटीची घराच्या बाहेर शाळेमध्ये गेलो. शाळेमधून तिथे पण शाळा गळते, आम्हाला कसलीच व्यवस्था नाही. प्लस जेवायला आणतात, बोलून दाखवतात, खायला येतात. आणि आमचा जीव वाचवायचा की आम्हाला जेवण नको, आम्हाला आमच्या जीवासाठी द्या. दुसरीकडे तरी आम्ही तिकडे कार्यालयाच्या इथे एवढं रात्रीचं आम्ही मुलांना रात्रीचं तिकडे घेऊन जायचं का? शाळेमध्ये व्यवस्था करण्यात आली तेव्हा इथेशी ग्रामपंचायतचा एक माणूस नव्हता. गाडी ठेवली तर 1 दिवस गाडी ठेवली, दुसऱ्या दिवशी कोणच नव्हता. काल आम्ही असं पूर्ण रस्त्यावरनं घाण पाणी येत होता, तेवढ्या पाण्यात आम्ही इकडे धावत पळालो. किती कुटुंब राहतात शाळेमध्ये? आम्ही तरी 7-8 कुटुंब रात्री 2 वाजता घराच्या बाहेरून निघालो. लाईट नव्हती काळोख्यामध्ये, नाही लाईट, त्याच्यात मोबाईल चार्जिंग नाही. आणि कसं बॅटरी झालं सगळं, काहीच उजेड नाही, काय नाही. आणि अचानक दरड कोसळली तर आम्ही लोक काय करणार? नंतर दरड कोसळल्यानंतर येणार आणि मग 5-5 लाख रुपये देणार, ते तुम्हालाच ठेवा. आमच्या माणसांना अजिबात 1 रुपया पण देऊ नका. जर आता जिवंत आहे तेव्हाच आमची सोय करा. आताची आमची काहीच व्यवस्था नाही. फक्त शाळा दिली, फक्त ती पण गळते शाळा. अशा पाण्यामध्ये आम्ही रात्री होतो, चिखलाच्या पाण्यामध्ये. घरी जायला कधी सांगितलं? घरी जायला ते शाळेमध्येच राहायला सांगतात. उजेड झाला की घरी जायला सांगतात. फक्त रात्रीचे तुम्हाला खाली बोलवतात? हा, रात्रीच्या फक्त खाली बोलवतात. आणि आमची फक्त त्यांच्याकडे एवढीच आहे की आम्हाला फक्त 2-2 घरांना 2-2 कुटुंबांना 1-1 रूम दिला तरी पण आम्ही मान्य करून घेऊ. फक्त आम्हाला 1-1 कुटुंबाला अशी भावाभावांचा जमत नाही तर गाव कसं पूर्ण राहणार? लहान मुलं आणि मुलांना जास्त गर्दी दिसली का मुलं बाळा रडतात. ही माझी मुलगी भरपूर रडत होती रात्री माणसं बघून. आम्ही मुलं बाळा घेऊन कुठे जाणार रात्रीच्या? आणि आता आमची एवढीच मान्यता आहे, फक्त आत्ता वायर इथं आले पाहिजेत आणि लाईटीची सोय करून द्या आम्हाला, बस. जर उजेड वगैरे असला तर आम्ही कुठेतरी पळू तरी शकतो. आणि रस्त्यात तर खड्ड्यात मुलं बाळांना घेऊन आम्ही पळायचं आणि पडायचं खाली. 4 दिवस झालं पाणी नाही. हे लोक झाडं नाही तोडून देत आम्हाला. वायरी पडल्या, तारा पडल्या, मुलं बाळा कुठे पडणार? बोकला का कुणाला जागा आहे का? इथं काय शाळेमध्ये जागा देतात, जा झोपा. पोरं काय करणार? कुठून येणार? रात्रीची 2 वाजता पळावला द्या. लहान पोरगा काय करणार? रात्री किती वाजता गेलो? 2 वाजता गेलो. इथं लाईट नाही, बल नाही, काय नाही, काय करणार? एवढा टुप्पा नाही. एक बल्ब बसवायला अर्ज करावा लागतो. बल्ब ग्रामपंचायतला अर्ज द्यायला लागतो. म्हणजे किती ग्रामपंचायत थोडं सगळं इकडे
सदस्यांना आणि सरपंचांना सरपंचाला कोण नाही बघा. काही पैशाचं असलं का लगेच धावतील. सगळे सरपंच मराठी लोक ते बोलतात पाऊस जास्त खाली जा शाळेमध्ये. आता हे डोंगर आला ती शाळा पण राहील का? फार जाईल शाळा परत. हा जेवण आणतात, कुणाला बोलावतात तर कुणाला नाही बोलवत. इथं लावतात रोहित दादा. रोहित दादा किती लांब आहे. आम्ही एवढे पावसाची कुठे जायचा कपडे घेऊन, बारीक मुलं घेऊन रात्रीचे.